लाडकी बहीण योजना आणि सर्वांना माहिती आहे आज 6 मे आहे आणि 6 मे म्हणजे बघा हा आठवडा पण आपला जवळपास मेचा पण संपलेला आहे आणि हा तब्बल 3रा महिना उजडलेला आहे। जे वितरण आपल्याला मार्च महिन्यामध्ये मिळायला पाहिजे होतं ते मार्चमध्ये पण नाही मिळालं, ते आपल्याला एप्रिलमध्ये पण नाही मिळालं, म्हणजे एप्रिलचा पण पेंडिंग पडला आणि आता हा जो आपला महिना लागलेला आहे म्हणजे तब्बल 3रा महिना, 3 महिने झाले जवळपास किंवा 3रा महिना उजडला आहे। लाडक्या बहिणी त्यांच्या त्या हप्त्याची वाट पाहत आहेत, म्हणजे कोणत्या तर 1500 रुपये मार्च महिन्याचे आम्हाला मिळावे यासाठी वाट पाहत आहेत। म्हणजेच थोडक्यात काय की 1500 रुपये वेळेवर देण्याची आता मानसिकता राहिली नाही, असं जर म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही। आता जर याच्या मागे काही कारणं असतील, जसं की KYCची माहिती आमच्याकडे येत आहे, जसं की काही तांत्रिक मुद्दा आहे, असे कोणतेही जरी कारण असले तरी लक्षात ठेवा, जर समजा KYCची माहिती जर समजा वापरून त्यानुसार जर वितरण करायचं असतं तर यापूर्वी KYC दुरुस्ती असताना पण वितरण झालेले आहेत। मग तशा पद्धतीने मार्चचा हप्ता तरी किमान वितरित करायला पाहिजे होता, पण तसं झालेलं नाही। त्यानंतर मधल्या टायमामध्ये काही पोटनिवडणुकी होत्या, त्यामुळे कदाचित आपल्याला वाटलं की वितरणाला विलंब झाला असेल, पण आता वितरणाच त्या याचा म्हणजे पोटनिवडणुकीचा रिझल्ट पण लागला आहे आणि मग मागच्या काल किंवा परवा वितरणाच्या संदर्भात किंवा काल तर वितरण करायला काही हरकतच नव्हती, पण कालही वितरण केलं नाही। म्हणजेच काय, या योजनेचे 1500 रुपये देण्याच्या संदर्भात अतिशय स्पष्टपणे टाळाटाळ होताना दिसत आहे। यामध्ये आता कुणाच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे, म्हणजे अगदी स्पष्टपणे या योजनेच्या वितरणाकडे दुर्लक्ष होत आहे, यामध्ये कुणाच्या मनामध्ये आता दुमत नसायला पाहिजे, शंका घेण्याची आवश्यकता नाही। वितरणावर स्पष्टपणे दुर्लक्ष होत आहे। 26,500 करोड रुपये या योजनेचं बजेट आता सध्या करण्यात आलेलं आहे, जे की आपल्याला जवळपास 41,000 करोड रुपये एवढं बजेट लागत असतं वर्षाचं। म्हणजे एवढं मोठं बजेट जे कमी झालं, मग त्यामागे कदाचित असेच वितरणाचे हप्ते पेंडिंग पडणे अशा प्रकारचं काही नियोजन आहे का? आणि तशा प्रकारची आता साहजिकच आहे, बऱ्याचशा लाडक्या बहिणींना शंका पण येईल की 2-3 हप्ते पेंडिंग पाडायचे आहेत का? जसं की नमोचा हप्ता बघा खूप महिने म्हणजे 2-2, 3-3 महिने त्याचं वितरण पेंडिंग पडतं, तर तसंच या योजनेचं पण करण्याचा मानस आहे का? आणि एक महत्त्वाची गोष्ट, 2100 रुपये जे देणार होते तर 2100 रुपयाचं काय झालं, कधी वाढणार आहेत? 1500 रुपयामध्ये 100 रुपये, 200 रुपये, जसं मध्य प्रदेशमध्ये 250 रुपये वाढत गेले बघा प्रति महिने, म्हणजे तिथे काही महिन्याच्या कालावधीच्या नंतर 250 रुपये 1000 रुपये लाभ वाढत आपल्यापेक्षा जास्त लाभ आहे तिथे आता प्रति महिना। मग आपल्या या योजनेचा 1500 रुपयामध्ये 250 रुपये कधी लाभ वाढणार आहे? तिथे रक्षाबंधनाला वाढायचा, मग हळूहळू वाढत प्रचंड त्यांचा आपल्यापेक्षा जास्त हप्ता त्यांना मिळतो। मग आपला हप्ता कधी वाढणार आहे? या 2100 रुपयाचं मग फक्त एक स्वप्नच दाखवलं गेलं आहे का असं म्हणलं तर यामध्ये पण काही वावगं ठरणार नाही, कारण की याचं स्पष्ट उत्तर तुम्हाला एका शब्दामध्ये आता कळेल बघा। या योजनेला सुरू होऊन जवळपास तुम्हाला माहिती आहे 2.5 वर्ष जवळपास झालेले, कारण की 20 हप्त्याचं वितरण झालं म्हणजे जवळपास 2.5 वर्ष झाले बरोबर। मग 2.5 वर्ष झाल्याच्या नंतर पण अजूनही योजनेचे 1500 रुपये वाढले नसतील, म्हणजे 1500चे थोडेफार मी त्याच्यामध्ये काही रक्कम वाढली नसेल तर मग आता याला काय म्हणणार? म्हणजे ते 2100 रुपयाचं स्वप्नच दाखवलं थोडक्यात असंच म्हणायचं। बघा, एक तर वितरण वेळेवर होत नाही आहे, खूप दुःखद बाब आहे आणि मी याच्यासाठी एवढं ठामपणे बोलतो आहे, योजना खूप लोकप्रिय आहे। या योजनेच्या संदर्भात थोडंही दुर्लक्षित होणं हे आपण कोणत्याही पद्धतीने या योजनेच्या संदर्भात नकारात्मक जे असा दृष्टिकोन जो आहे तो अजिबात खपवून घेणार नाही, कारण की अशा प्रकारे या योजनेसंदर्भात जर कोणीच बोललं नाही तर योजना अशा हळूहळू या योजनेचे हप्ते पण पेंडिंग पाडले जातील आणि योजना गुंडाळून पण टाकल्या जाईल, पण तसं होणार नाही। पण हप्ते तर मात्र पेंडिंग व्हायलेत ना, याचं काय? 2100 रुपयाचा लाभ कधी मिळणार याचं काय? नवीन लाडक्या बहिणींना संधी कधी मिळणार त्याचं काय? त्याच्यानंतर परित्यक्त लाडक्या बहिणींना KYCचा ऑप्शन नाही आला त्याचं काय? त्या लाडक्या बहिणींना खूप अपेक्षा होती कधीतरी KYCचा ऑप्शन येईल, नाही आला। काही लाडक्या बहिणींना KYC दुरुस्ती करण्याचा ऑप्शन मिळाला, पण त्यासोबतच काही लाडक्या बहिणींना KYC केलीच नाही तर त्यांना नाही तो ऑप्शन मिळाला। असे प्रचंड मुद्दे आहेत आणि त्याच्यामध्ये आता नवीन मुद्दा येऊ घातलेला आहे, तो म्हणजे वितरण मिळत नाही। मार्च महिन्याचं मिळालं नाही, एप्रिल महिन्याचं मिळालं नाही, एक तर 2 हप्ते एकत्रित द्यायला पाहिजे आणि इथून पुढे या योजनेच्या वितरणाच्या संदर्भात अजिबात दुर्लक्ष होता कामा नये, वेळेवरच वितरण झालं पाहिजे। त्या संदर्भात या योजनेची बाजू अगदी ठामपणे मांडल्या जाईल, यामध्ये पण कुणाच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे। पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेहमीप्रमाणे एवढी लोकप्रिय योजना सकारात्मकरित्या वापरली म्हणजे हे केल्या गेली, म्हणजे त्याला आपण म्हणूयात तिचं इम्प्लिमेंटेशन केलं गेलं 20 हप्त्यापर्यंत। मग आता का तसं होत आहे?
कोणी म्हणतं नवीन आर्थिक वर्ष लागू झालं त्याच्यामुळे विलंब होतो आहे, कोणी म्हणतं की KYC दुरुस्ती चालू आहे म्हणून होत आहे, कोणी म्हणतं पोटनिवडणूक आहे. काही कारण असो, वितरणामध्ये लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एवढं विलंब नको. एवढंच माझं या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला विनंती आहे. आणि अगदी नम्रपणे शासनाला ही विनंती आहे की या योजनेच्या वितरणाच्या संदर्भात दुर्लक्ष करू नका. कारण की दुर्लक्ष करणं वितरणाच्या संदर्भात लाडक्या बहिणींना वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचा आर्थिक जे महिन्याचा त्यांचा खर्च आहे तर तो अक्षरशः कोलमडतो. त्या छोटे मोठे उद्योग करून पाहतात, त्याच्यामध्ये त्यांना ती इच्छाशक्ती जी आहे, जे ते नवीन नवीन उद्योग करीत आहेत तर ती पण कुठेतरी त्याच्यामध्ये पण आपण कुठेतरी सुरूंग लागतो की त्यांना त्यांचं जे स्वप्न आहे ते भंगतं. त्यानंतर बरेचशा लाडक्या बहिणी जे आहेत त्यांच्या मुलाबाळाच्या शिक्षणासाठी याचा उपयोग करतात, काही मेडिसिनसाठी करतात, पण ते काही अवेळी जर त्यांना मिळत असतील तर त्याचा काही फायदा होणार नाही. चाहे कारण कोणतंही असो, आजपर्यंत माझ्या मते जशी सकारात्मक योजना राबवण्यात आलेली आहे तर त्याच पद्धतीने लवकर GR आणा. मी खूप वेळेस विनंती करतो आहे, लवकर GR आणा आणि लवकरात लवकर या योजनेचं वितरण करा. एवढीच या व्हिडिओच्या माध्यमातून राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांना विनंती आहे आणि राज्य शासनाला पण विनंती आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काही अडचण असेल तर कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.